परभणी जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आणि अवकाळी पावसाचा फटका आंबा, चिकू आणि ज्वारीच्या पिकांना बसलेला आहे. मी सध्या पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे या शिवारामध्ये आहे आणि आपण बघताय या ठिकाणी अशा पद्धतीनं चिकूच्या फळांचं झाडाखाली अंथरून पडलेलं आहे. काल रात्री जो वादळी वारा झाला त्याच्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि अशा पद्धतीने हे शेतकरी सध्या चिकू गोळा करताना दिसत आहेत. काका, काय नाव आहे तुमचं? निवृत्ती बहिराम रेंगे. बरं. कुठकुठली पिकाचं नुकसान झालंय? ज्वारी, गहू, हरभरा. ज्वारी तर 100% झाली सर. बरं. कापणी झाली नव्हती. हरभरा तरी कापणी काही झालेली आहे. आणखीन काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, चिकू उत्पादक शेतकरी आहेत. काका, किती नुकसान झालंय? किती एकर मध्ये बाग होती? 2 एकर मध्ये बाग आहे. बरं. हो. आणि काय अपेक्षित उत्पन्न, किती खर्च आला होता? ह्याला आला 1 लाख रुपये खर्च. हम्म. म्हणजे पाणी, खात हम्म. द्याला. आणि आता नेमकं ते सुरुवात झाली तोडायला, ते पाणी पडलं, वारं आलं, हम्म. समजा ते नुकसान झालं सगळं. किती अपेक्षित उत्पन्न होणार होतं याच्यातून? त्याच्यामध्ये आता उत्पन्नात ते होत मध्ये ते गळालं ना साहेब. हम्म. हा, मागच्या वर्षी किती झालं होतं उत्पन्न? मागाच्या वर्षी झालं आम्हाला 3 लाखाचं. हम्म. हा, यावर्षी चांगला आला होता बाग. ह्या वर्षी चांगला बाग आला आणि ते गळून गेला बाग सरा साहेब. हम्म. हा, काय करावं त्याला? काय मागणी काय आता? मागणी काय नाही, सरकार आता काही अनुदान काही हे देईन, काय करावं आता? हा? आता हे सगळे वेचताय तुम्ही, काय करणार आहेत आता याचं? नाही, काय करायचं, नासून जातात हे येचून. हम्म. हा, हे कच्चे काही असे काही पडत नाही साहेब. हा. बरं. हा, आता पाणी देऊन हे चालबाजाला पाणी दिले, काय उरणार आहे याच्यामध्ये? किती एकर बाग आहे तुमची? 2 एकर आहे. तर हे सगळं नुकसान झालेलं हा. आहे आणि अक्षरशः या वावरामध्ये चिकूच्या उत्पन्नच नाही. झाडामध्ये अंथरून पडलेलं आहे फळांचं. आणि अशा पद्धतीमुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की सरकारनं तात्काळ याची पंचनामे करून जे आहे ते मदत द्यावी. आता यावरती सरकार निर्णय काय घेतं आणि शेतकऱ्यांच्या शेतातल्या नुकसानीचे पंचनामे करतं का, हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर बंगाळ, TV9 मराठी, धानोरा गाव, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.